कायम स्वरूपी लोकांना ब्लफ हा महाविकास आघाडीकडनं समोर आलेला आणि अशा या कन्फ्युजन मध्ये असलेली ही महाविकास आघाडी प्रत्येक वेळेस आपले रोल बदलताना आपल्याला दिसली। तुम्ही लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 1,500 रुपयांची तुलना ही बाकी कशाशीच नका करू आजच्या दिवशी। म्हणजे ती पैसे कसे मिळणार नाहीत, हे सगळे कसे खोटारडे आहेत, त्यांनी कसे फेक नॅरेटिव्स महिलांना अति वेगवेगळ्या पद्धतीने लाडकी बहीण योजना फ्लॉप कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। तिची फसवणूक करणारे खूप मोठे षडयंत्र या समाजामध्ये रचले गेले। धर्मांतरण हे बाळ बळजबरी जर तिचं होत असेल तर त्यासाठीचे कायदे सुद्धा आम्ही आणणार आहोत। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे आणि आपण प्रेरणाताई होनराव माझ्याबरोबर सध्या आहेत, ज्या भाजपच्या प्रवक्त्या आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे, महायुती आहे, महाविकास आघाडी आहे आणि ज्या भागातून त्या येतात म्हणजेच लातूर, मराठवाड्यातला लातूर जो भाग आहे जिथे आतापर्यंत देशमुखांचं वर्चस्व राहिलेलं आहे, एकंदर या सगळ्याच गोष्टींचा आढावा या मुलाखतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। प्रेरणाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं टीओडी मराठीमध्ये। काय एकंदर महाराष्ट्राची परिस्थिती आहे, तुम्ही फिरताय बघताय सगळी परिस्थिती, कसा एकंदर रिस्पॉन्स आहे बरं? एकंदर महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचं वारं अतिशय वेगाने व्हायला लागलंय। मतदारांचा कौल हा महायुतीला मित्र पक्षांना मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। मागच्या या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती देण्यासाठी लोक उत्सुक आहेत, लाडक्या बहिणी उत्सुक आहेत। फेक नॅरेटिव्ह लोकसभेमध्ये जे प्रस्थापित करण्यात आले ते आम्ही खोडून काढण्यामध्ये यशस्वी झालेले आहोत। त्यामुळे मतदारांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण असून जनतेचा कौल महायुतीला मिळणार आणि 23 तारखेला आपल्याला भरभरून महायुतीला मिळालेला कौल पाहायला मिळणार। हे महाराष्ट्रामध्ये एकंदरात सगळ्याच विभागांमध्ये पाहायला मिळते। लाडक्या बहिणीचा तुम्ही उल्लेख केला म्हणून म्हणतो की लाडकी बहीण योजना आली, विरोधकांनी त्याच्यावरती टीकेची तोफ डागली, नाही ते बोलले। पुन्हा विरोधकांनीच आता एक म्हणजे महाविकास आघाडीनेच एक स्कीम आणली की आम्ही 3,000 रुपये देणार। या सगळ्यांकडे कसं बघता? विरोधक म्हणजे आता हे 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार आणि त्याच्या मागचं महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार कायम स्वरूपी लोकांना ब्लफ हा महाविकास आघाडीकडनं समोर आलेला आहे। आपल्याला लाडकी बहीण योजनेमध्ये हीच गोष्ट प्रकर्षाने वारंवार जाणवली। ज्यावेळी कन्फ्युजन असतं, आपण मागे केलेल्या कामाची कुठलीच पोचपावती जनतेला देऊ शकत नाही आणि समोर आलेलं आता हे 2.5 वर्षातलं महायुतीचं सरकार जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करताना दिसतंय। त्यावेळी वेन यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज, आणि अशा या कन्फ्युजन मध्ये असलेली ही महाविकास आघाडी प्रत्येक वेळेस आपले रोल बदलताना आपल्याला दिसली। लाडकी बहीण आल्यानंतर यांच्यातला एक कुठलाही असा प्रमुख नेता मला वाटतं राहिला नसेल की ज्यांनी त्याचा विरोध नाही केला लाडकी बहीण योजनेचा। म्हणजे ती पैसे कसे मिळणार नाहीत, हे सगळे कसे खोटारडे आहेत, त्यांनी कसे फेक नॅरेटिव्स महिलांना अति वेगवेगळ्या पद्धतीने लाडकी बहीण योजना फ्लॉप कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। अगदी हे कोर्टात सुद्धा गेले, कोर्टातनं लगाम बसवता येतो का तो प्रयत्न करण्यात आला, पण कोर्टाने यांच्यावरतीच ताशेरे ओढले। पण आता ज्यावेळी इलेक्शन समोर आलंय आणि बहिणी या अतिशय उत्साहाने हिरिरीने महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत, हे ज्यावेळी त्यांना दिसतंय त्यावेळी ते स्वतः आज कन्फ्यूज झालेत। मला सांगा, 1,500 रुपये लाडक्या बहिणीला मिळाले तर महाराष्ट्र देश धडीला लागेल, अर्थव्यवस्था कोलमडेल, ही महाविकास आघाडीची भूमिका होती। आणि आज 3,000 रुपये लाडक्या बहिणींना देतो असं म्हणत असताना कुठल्या अर्थव्यवस्थेचा विचार हे करायला लागलेत? त्यामुळे यांच्या कुठल्याच भूमिका ठाम नाहीयेत, जनतेच्या भिमुख नाहीयेत, बहिणींच्या भिमुख नाहीयेत। फक्त कन्फ्युजन आणि कन्फ्युजन हेच आपल्याला वारंवार समोर दिसतंय आणि त्यांचे मुखवटे आज लाडक्या बहिणींच्या समोर आलेत। महिला म्हणून तुम्ही जेव्हा नेतृत्व पुढे येता, सगळ्या गोष्टी होतात, संघाची तुमच्या कुटुंबाला एक पार्श्वभूमी आहे आणि विरोधकांकडून कायम टीका केली जाते की भाजपमध्ये महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं, महिला नेतृत्व पुढे येऊ देत नाहीत। या सगळ्यांबद्दल काय सांगाल एकंदर? आणि तुमच्याबद्दलचा एक किस्सा असा सांगतो की 2019ला तुम्ही विधानसभेच्या तिकिटासाठी म्हणजे इच्छुक होतात लातूरमधून, तुम्हाला तिकीट मिळालं नाही। 2024च्या विधानसभा निवडणूक आल्या, आता देखील तुम्हाला तिकीट देण्यात आलेलं नाही। मग या सगळ्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं 2017 मध्ये मी सप्टेंबरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कामाची सुरुवात केली आणि मी भारतीय जनता युवा मोर्चाची महाराष्ट्राची प्रदेशाची सचिव झाले।
मग युथ विंग पासून कामाची सुरुवात केल्यानंतर संघ परिवारातनं आल्या कारणाने वैचारिक बैठक ज्या घरामध्ये आहे त्याच घरात माझा जन्म झाला. माझी 4थी पिढी आहे आज त्या विचारांमध्ये काम करणारी. मी एकटीच भारतीय जनता पक्षाचं म्हणजे राजकीय पक्षाचं काम करते घरामध्ये. बाकी सगळे हे आजही राष्ट्रीय सेविका समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विचारांना धरून माझ्या घरामध्ये काम होतं. ह्या 8 वर्षांचा कार्यकाळ मी स्वतः बघत असताना एकंदर ये पार्टी नाही परिवार है असं आम्ही नेहमी म्हणतो. तर ती परिवार असल्याची भूमिका, तो परिवार असल्याचा जिव्हाळा, एकंदर पारिवारिक वातावरण हे मला पॉलिटिकल पार्टी असून सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये वारंवार पाहायला मिळालं. जसं माझ्यामध्ये काही लिडरशिप क्वालिटीज ह्या लहानपणापासूनच आहेत, भले मी राजकारण आता जरी जॉईन केलेलं असलं तरी त्याचं ग्रूमिंग पार्टीच्या वतीने झालेलं मला बघायला मिळालं. आपल्यातल्या गुणांची ओळख पारख करून प्रत्येकाला त्या पद्धतीचं एक्सपोजर मिळणं हे व्यक्ती म्हणून काम करत असताना कार्यकर्त्यासाठी महत्वाचं असतं आणि ती गोष्ट मला वारंवार पार्टीत काम करत असताना जाणवली. तुम्ही म्हणल्याप्रमाणे 2019ला मी एकदम नवी होते आणि विधानसभेच्या अनुषंगाने माझं नाव चर्चेत होतं. 2024 आल्यानंतर या 5 वर्षामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ऑपोजिशन मध्ये असलेली पार्टी, रुलिंग पार्टी ह्या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. ऑपोजिशन मध्ये असताना अनेक आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला, अगदी 10, 12, 13 केसेस या विषयांमध्ये झाल्या. पण वैचारिक लढा देत असताना आपण सत्तेत असू किंवा विरोधात असू कायमस्वरूपी लोकांसाठी काम करत राहणं हे कसं गरजेचं आहे हे प्रकर्षाने जाणवलं. सरकारमध्ये पॉलिसी मेकिंग कसं होतं, लोकांसाठी काम करण्याची सरकारचा मानस हा जवळून पाहायला मिळाला. त्यामुळे या 5 वर्षामध्ये काम करायची खूप छान संधी मला मिळाली. यावेळी तिकीट मिळालं नाही ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यानी माझा विश्वास कुठेही कमी झालेला नाहीये. एकंदर काम करत असताना जे आपलं अल्टिमेट एम आहे ते साध्य करण्यासाठी अंत्योदयाच्या संकल्पनेने पुढे जाऊयात. नक्कीच भविष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल. पण कसं होतं, भाजपमध्ये बाहेरून येत आहेत, त्यांना उमेदवारी मिळते, ते नेतृत्व पुढे जाते. मग तुमच्यासारखं एखादं नेतृत्व जे भाजपच आहे, संघ विचारसरणीचं आहे, यांची गळचेपी होते का भाजपमध्ये? नाही, असं मला जाणवत नाही. मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे, कारण अर्चनाताईंना उमेदवारी मिळाली, तुमचा विचार तिथं का केला गेला नाही, हा पण प्रश्न उपस्थित होतो. ठीक आहे ना, तो एक सामूहिक निर्णय आहे, कोर कमिटीच्या टीम मध्ये घेतला जाणारा निर्णय आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की त्या प्रक्रियेमध्ये मी अतिशय त्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये चांगल्या कॉम्पिटिशन मध्ये मी उतरले. अगदी शेवटपर्यंत त्या निर्णयाच्या भूमिकेमध्ये पार्टीने मला ठेवलं. पण काही गोष्टी 19-20 असतात. आज 19 असेल, उद्याच्या दिवशी 20 होईल. ज्या लातूर भागातून तुम्ही येता तिथे कायम आतापर्यंत देशमुखांचं वर्चस्व राहिलेलं आहे. आता हे 2 भाऊ आमदार आहेत. लातूरची एकंदर परिस्थिती काय? कारण अमित देशमुख, मला आठवतं 2014च्या निवडणुका होत्या, त्यावेळी असं म्हटलं होतं, त्यांचं स्टेटमेंट आहे की लातूरचा मी शांघाय करून दाखवतो. त्या गोष्टीला 10 वर्ष झाले, आता 2024च्या निवडणूक आहे. खरंच शांघाय झालाय का लातूरचं? आपण पण लातूरला जवळून बघितलं असेल. या काही काळामध्ये तर आणखीनच जवळून बघायची संधी सगळ्यांनाच उपलब्ध झाली. या मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे चांगलं मंत्रिपद आलं आणि हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला. 2014 मध्ये शांघाय होणार वगैरे ज्या गप्पा त्यांनी मारलेल्या होत्या त्या कुठेही पूर्णत्वाला गेल्यात हे प्रकर्षाने लातूरकरांना आज दिसत नाही. त्यांच्या भूमिका ह्या एखाद्या आमदार किंवा लोकप्रतिनिधीपेक्षा एखाद्या व्यावसायिकाच्या भूमिकेमध्ये असलेले आमचे आमदार आम्हाला नेहमीच बघायला मिळाले. त्यांचे इंटरेस्ट, त्यांचे व्यवसाय वाढवण्यामध्ये, त्याला आणखीन पुढे घेऊन जाण्यामध्ये, जसे ते डेडिकेटेड व्यावसायिक दिसतात. एका कारखान्याचे 5 कारखाने करायचे, मग सहकारी कडनं प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कन्व्हर्जन मध्ये कसे आपण वेगाने पुढे जाऊ, यामध्ये त्यांचं लक्ष प्रकर्षाने दिसतं. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या भूमिकेची जाण ही प्रकर्षाने शून्य असल्यासारखा कार्यभार त्यांनी आजपर्यंत सांभाळलाय. आज आमच्या लातूरमध्ये बरेच प्रश्न आहेत, म्हणजे अगदी बेसिक नीड सुद्धा
आम्हाला त्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. मला आठवतं लातूरला काहीतरी रेल्वेने पाणी आलं होतं, तो पूर्ण देशात किस्सा गाजला होता. म्हणजे आताही आमचे काही नॉर्थ इंडियन मित्र भेटतात, कोणी चर्चा होते, त्यांच्यामध्ये तो लातूर म्हटलं की तेव्हा रेल्वेने पाणी आलेलं लातूर, अशी चर्चा होती. मग कसं वाटतं, चांगलं वाटतं का हे सगळं ऍक्च्युली ऐकून? ते दुर्दैवाची गोष्ट आहे की लातूर एकीकडे शिक्षणाचा लातूर पॅटर्न महाराष्ट्रभर फेमस आहे. हो. म्हणजे विद्येचं माहेर घर जसं पुणे मानलं जातं, तसं 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लातूरचं शैक्षणिक पॅटर्न खूप फेमस आहे. त्याच्यात डेडिकेटेड लोकांनी काम केलं. आणि दुसऱ्या बाजूला आमच्याकडे रेल्वेने पाणी आणावं लागतं. हे खूपच कॉन्ट्राडिक्टरी आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून बघत असताना लोकांच्या बेसिक नीड्स, ते आपल्याला युवकांचं कल्याण यापर्यंत वेगवेगळ्या अनुषंगाने जे काम व्हायला पाहिजे होतं. केवळ राजकारण झालं, प्रत्येक इलेक्शन मध्ये यायचं आणि आमदारांनी सांगायचं की मी उजनीचं पाणी घेऊन येणार, यावेळी निवडून द्या, तुमच्या नळाच्या तोट्या चालू ठेवा, 24 तास पाणी येईल. आज त्या गंजून गेलेल्या आहेत, पण पाण्याचा काही पत्ता नाहीये. आजही लातूरच्या पाण्याचा प्रश्न हा फक्त एक राजकीय खेळी म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी वापरलेला आहे. दुर्दैवाने म्हणजे ज्यावेळेस रेल्वेने पाणी आणलं त्यावेळी सुद्धा, म्हणजे त्यानंतर भारतीय जनता पक्षाने एकंदर 2014 ते 2019 मध्ये जलयुक्त शिवारची जी देवेंद्रजींनी योजना राबवली, जलयुक्त शिवारमुळे आमच्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये भूजल पातळी वाढण्यासाठी मदत झाली. सरकारची ती अतिशय अभिनव उपक्रम होता सरकारचा. पण आमदार म्हणून ज्या भूमिकेमध्ये यांनी लोकांना अभिवचनं पाण्यासाठी दिली होती, यांच्या कारखान्यांना 24 तास पाणी मिळेल याची काळजी घेतात, पण लातूरकरांना 8 दिवसात पण एकदा पाणी येतंय का याची काळजी घेण्यासाठी आमदार उपस्थित नाहीयेत. आज पण कारखान्याच्या पाण्यासाठी सोयी केल्या जातात, पण लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयी लातूरला होत नाही. ते दुर्दैव आहे आमचं. कारण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे व्यावसायिकाच्या भूमिकेमध्ये ते आहेत, पण ते लोकप्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये कधीही दिसले नाहीत. पण तरी देशमुखांच्या हातात सतत देतात ना लातूरचे लोक. मग हे लोकांचं काय म्हणजे लोकांनी काय ठरवले नेमकं? मग एवढ्या अडचणी आहेत सगळ्या, तर मग बदल का नकोय लातूरला? नाही, लातूरला बदल तर हवाय, 100% हवाय. लातूरला बदल हवा आहे, तो आपल्याला ह्या येणाऱ्या काळामध्ये नक्की दिसेल. तुमच्या राजकीय म्हणजे तुमच्या ज्या घडामोडी होतात, तुमच्या जे दौरे होतात, सगळ्या गोष्टी होतात, प्रेरणाताईंची राजकीय महत्वाकांक्षा आहे काय? काय मिळवायचंय? एम असतं कारण प्रत्येकाचं राजकारणात, मला काहीतरी मिळवायचंय. तसं काय मिळवायचंय का तुम्हाला? राजकारणात मिळवायचं काय म्हणून असं काही नाही. मी लहानपणापासून मला अटलजींचं व्यक्तिमत्व हे खूप भावलेलं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अगदी मी पहिलीत होते त्यावेळी मला अटलजींचं मेरी 51 कविता या नावाचं एक पुस्तक आहे. त्यातल्या कविता मला एकदम मुखोद्गत होत्या. त्या बालवयात पण त्या विचारांच्या बाबतीची एक ओढ होती. मी सुषमा स्वराजजींना ज्यावेळी ऐकायचे त्यावेळी ते त्यांचं बोलणं प्रभावित करायचं. त्या नक्कीच मी लहानपणापासून घरामध्ये गोपीनाथ मुंडेजी असतील, प्रमोद महाजनजी असतील, यांना मी पाहिलेलं आहे. त्यामुळे या विचारांची ओढ तर मला नक्कीच होती. आणि आज आदरणीय मोदीजींचं नेतृत्व आपण देशामध्ये जे बघतोय ते माझ्यासारख्या युवकाला नक्कीच प्रेरणा देणार आहे. अत्यंत निरपेक्ष भावनेने आपलं आयुष्य ज्यांनी या देशासाठी डेडिकेट केलं, तेच माझे प्रेरणास्थान या आजच्या राजकीय प्रवासामध्ये आहेत. त्याच्यामुळे हे मिळवायचे ते मिळवायचे याच्यापेक्षा जे अल्टिमेट एम आहे त्याच्यासाठी सातत्याने काम करत राहायचं इतका माझा मानस आहे. ताई, महागाईचा एक मुद्दा सध्या चांगला चर्चेत आलेला आहे. तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून हा प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारावासा वाटतो. एकीकडे 1500 रुपयांची योजना लाडकी बहीणच्या माध्यमातून दिली जाते, दुसरीकडे खाद्यतेल असेल, इंधन असेल, याची दरवाढ केली जाते, गॅसचा रेट असेल, हे सगळं वाढलं जातं. मग लोकांची भावना अशी आहे की बाबा इकडून देत आहेत आणि इकडून काढून घेत आहेत. या सगळ्यांकडे कसं बघता आणि या लोकांना कसं समजवायचं मग हे सगळं असं होत असतं? आणि खरं आहे का हे? मला वाटतं हे दोन्ही मुद्दे वेगळे वेगळे आहेत. तुम्ही लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 1,500 रुपयांची तुलना ही बाकी कशाशीच नका करू. आजच्या दिवशी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जे दिले ते तिचा पॉकेट मनी होते. आज महिलेला म्हणजे लाडकी बहीण ही समाजातल्या त्या शेवटच्या घटकाचं प्रतिनिधित्व करते, जिच्या छोट्या छोट्या गरजांसाठी तिला कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं. आज एक भाऊ म्हणून, आज एक बहीण म्हणून तिच्यासाठी ती 1,500 रुपयांची मदत ही छोटीशी मदत आहे. सरकारची भूमिका म्हणून तिने त्याचा वापर कसाही करावा, त्याचा आणि या गोष्टींचा अर्थार्थी संबंध नाहीये. मला वाटतंय आता तुम्ही म्हणताय की महागाई वाढली,
आपण मागच्या काळामध्ये म्हणजे आज 2024 मध्ये आपण आहोत, गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 2014 ते 2024 आपण 10th वर्ल्ड्स लार्जेस्ट इकॉनॉमी टू 5th वर्ल्ड्स लार्जेस्ट इकॉनॉमी असा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. आपण मोठी इकॉनॉमी, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपला पायऱ्या आपण लवकर लवकर चढायला लागलोय. दुसऱ्या बाजूला कोविड सारखं अतिशय मोठं संकट, महामारी पूर्ण जगाने अनुभवली. यावेळी आपल्या देशाची अर्थव्यवस्था स्टेबल ठेवणे आणि त्या स्टॅबिलिटीला घेऊन पुढचा प्रवास करणे. आपल्याला, आपण जर जागतिक अर्थव्यवस्था जगातल्या सगळ्या बघितल्या तर अमेरिकेपासनं सगळ्यांनी फेस केलेले प्रॉब्लेम्स आपण फार जवळून बघितलेत. आपल्या खाली श्रीलंका आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडून गेली. पाकिस्तान, आपले शत्रू राष्ट्र, म्हणजे तुम्ही ज्या देशाचं नाव घ्याल त्या देशांमध्ये आर्थिक प्रॉब्लेम फेस करत असताना महागाईचा इतका मोठा ब्लास्ट झाला की सामान्यांना तिथे जगणं अवघड होऊन गेले. अशा परिस्थितीमध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज 2024 मध्ये आपण अर्थव्यवस्था स्टेबल ठेवून त्याच गतीने पुढे जातोय. इनफॅक्ट आपण आज क्लेम करतोय महाराष्ट्र म्हणून. आज आमचं संकल्पपत्र आलं, $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्र करण्याचं स्वप्न आजच्या दिवशी बघतोय. देशाच्या 52% FDI आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. या सगळ्या गोष्टींना आपण खूप पॉझिटिव्हली बघतोय, मतदारही बघतायत. ही वाटचाल स्टॅबिलिटी ठेवून पुढे घेऊन जाणं हे खूप चॅलेंजिंग होतं, त्यामध्ये आपण यशस्वी झालोय. ताई, महिलांचं नेतृत्व तुम्ही करताय, पण आज राजकारणात नवतरुण महिला ज्या आहेत त्या पुढे येताना दिसत नाहीत. म्हणजे तेच चेहरे दिसतात. तुमच्यासारखे नेतृत्व जे खालून वरपर्यंत आलेले, जसं तुम्ही संघाची पार्श्वभूमी आहे तुम्हाला, तर आमच्या प्रेक्षक महिला पण आहेत काही, त्यांना काय सांगाल? महिलांनी राजकारणात येण्यासाठी खरं तर काय केलं पाहिजे? कशा संधी उपलब्ध आहेत? राजकारणात येण्यासाठी मला वाटतंय मानस फार महत्वाचा आहे. आपलं कौटुंबिक पार्श्वभूमी, एक्सपोजर, आपल्या जनरली महिलांच्या बाबतीमध्ये काय होतं, बऱ्याच आज तरी परिस्थिती खूप सुधारली आहे. म्हणजे मी आज ज्यावेळी 2024 मध्ये युवतींकडे बघते त्यावेळी खूप, आज आपल्याला मुलींना शिकवायचंय का? 100% शिकवायचं, याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये. आज आम्ही ज्यावेळी ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना शिक्षण मोफत केलं त्यावेळी आमचा पण मानस हा होता की आता मानसिकता झाली आपल्याला मुलींना शिकवायचंय, स्वतःच्या पायावर उभं करायचंय. तिथे स्ट्रगल नाहीये. आता तिला एक्सपोजर मिळणं आवश्यक आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये. मग राजकीय क्षेत्र काही त्यापेक्षा वेगळं नाहीये. मला वाटतं ज्या क्षेत्रात तिला काम करायचं त्या क्षेत्रात तिला वाव मिळाला पाहिजे. वेळ सुधारली आहे. या सुधारित वेळेच्या अनुषंगाने युवतींचं येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रमाण पाहायला मिळेल. प्रत्येक क्षेत्राचे काही प्रश्न असतात. जसं की मी म्हणल्याप्रमाणे कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये एक्सपोजर नावाची जी संकल्पना आहे ती बऱ्याच अंशी राजकीय दृष्ट्या कमी मिळते. राजकारणाकडे बघण्याचा तेवढा वायडर अँगल अजून समाजाचा निर्माण झालेला नाही. तो होतोय. पण आता आदरणीय मोदीजींनी 33% आरक्षण महिलांना दिलं. हा अत्यंत ऐतिहासिक निर्णय होता. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये पुरुषांनी महिला सक्षमीकरणाच्या खूप गप्पा मारलेल्या आपण बघितल्या, पण प्रत्यक्ष महिलांना सक्षम केलेलं ते आता हे 33% आरक्षणाचं बिल जे पारित झालं त्याच्यातनं आपल्याला तो मानस प्रत्यक्षात उतरत असताना दिसतोय. आणि ज्यावेळी आता हे प्रत्यक्ष अंमलात येईल त्यावेळी 33% महिला ह्या 100% पार्टिसिपेट करणारच आहेत. हे खूप आशादायी आहे. आणि त्याच्यातनं मला वाटतंय महिलांची लिडरशिप मोठ्या प्रमाणात पुढे येईल, बघण्याचे दृष्टिकोन बदलतील आणि अतिशय हिरिरीने महिला मोठ्या संख्येने सहभागी होतील. प्रश्नाची उत्तरं काढणं, कुटुंब सांभाळत असताना आणि कुटुंबाला पुढे घेऊन जाणं हा स्थायी भाव आहे स्त्रीचा. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ती काढू शकते. ती येणाऱ्या काळात काढताना आपल्याला खरं तर तो काळ आता गेलेला आहे की चूल आणि मूल एवढ्या पुरतीच महिला मर्यादित होती पूर्वी. तो काळ आता पूर्णपणे गेलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण आता कार्यक्रमाच्या थोडं शेवटाकडे आपण आलो. तर शेवटचा असा प्रश्न आहे की ज्या तरुणी तुम्हाला बघतायत, ज्या महिला तुम्हाला बघतायत, त्यांना काय आवाहन कराल? कारण तुमचा जो प्रवास आहे तो युवा मोर्चापासून जसं तुम्ही सांगितलं सुरुवात झाली, आता प्रवक्ते आहात तुम्ही, तर काय एकंदर तुमचं आव्हान असेल त्यांना? मला वाटतंय आज युवती असतील, महिला असतील, आपण सजग होणं गरजेचं आहे. आपण जागरूक होणं गरजेचं आहे. शिकायला आज मुली बाहेर, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे बाहेर पडणार आहेत का? पण मला सायन्स करायचंय, आर्ट्स करायचंय, कॉमर्स करायचंय, कुठल्या फील्डमध्ये मला मोठं व्हायचंय याचा विचार करत असताना स्वसुरक्षिततेचा विचार
हा प्रत्येक मुलीला तिच्या कुटुंबामध्ये चर्चीला गेला पाहिजे. आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये मुली वेगळ्या प्रकारच्या संकटांना सामोरे जाताना बघतोय. आपण फक्त करिअरच्या वाटा त्यांच्यासाठी उपलब्ध करतोय, पण घराच्या चौकटीच्या बाहेर गेल्यानंतर तिची फसवणूक करणारे खूप मोठे षडयंत्र या समाजामध्ये रचले गेले. आज गायब होणाऱ्या मुलींची संख्या जी वाढतीये ती याचा अवेअरनेस नसल्या कारणाने वाढतीये. त्यामुळे बाहेरचा कुठलाही प्रलोभन हे नेमकं कुठल्या इंटेन्शनने आलंय हे ओळखण्याची दृष्टी कुटुंबामध्ये तिच्या बाबतीमध्ये विकसित झाली पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगी गायब झाली म्हणून कुटुंबानी भयभीत होऊन आयुष्यभरासाठी तिला विसरून जाणं ही संकल्पना माझ्यासारख्या व्यक्तीला अजिबात मान्य नाहीये. त्यामुळे हा अवेअरनेस प्रत्येक कुटुंबात निर्माण झाला पाहिजे. आपण ज्या पद्धतीने आता आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलंय, संकल्पपत्रामध्ये, धर्मांतरण हे बाळबळजबरी जर तिचं होत असेल तर त्यासाठीचे कायदे सुद्धा आम्ही आणणार आहोत. त्यामुळे मुलींच्या ह्या प्रश्नाकडे सरकार पण अतिशय गांभीर्याने बघतंय आणि हाच अवेअरनेस कुटुंबात निर्माण झाला पाहिजे. तर स्वतःच्या पायावर उभं राहत असताना जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन उभा करून जर ती उभी राहिली तर तिचं आयुष्य आणखीन सुदृढ होईल, समृद्ध होईल. आणि आजच्या आपल्या या तुमच्या टीओडीच्या या एपिसोडमध्ये मी येत असताना, कन्व्हर्सेशन करत असताना प्रकर्षाने आणखीन एक गोष्ट सांगते. सगळ्या जणींना मनापासून अशी विनंती आहे, लोकशाही सुदृढ करायची असेल तर मतदान केलं पाहिजे. बरोबर. मतदान करणं हा आपला सर्वश्रेष्ठ अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. लोक सुट्टी म्हणून बघतात खरं मतदानाकडे, सुट्टी म्हणून बघतात. आता ते न बघता मतदान हा 5 वर्षात येणारा सर्वोच्च आपल्यासाठी या संविधानिक भारतामध्ये, लोकशाही प्रधान भारतातला सगळ्यात मोठा अधिकार आहे. ते एक मतदान आपल्याला पाहिजे ते घडवू शकतं. नक्कीच. त्यामुळे प्रत्येक माता, भगिनी, युवक, बंधू, ज्येष्ठ सगळ्यांना आपल्या माध्यमातून माझं आवाहन आहे, 20 तारखेला या 20 नोव्हेंबर 2024 रोजी भरभरून मतदान करा. भारतीय जनता पक्षाला मतदान करा हे मी प्रकर्षाने सांगेन. त्याचं कारण आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, सामाजिक नीती, मूल्य, विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र, म्हणजे आज हे मी अतिशय विश्वासाने सांगते, आपल्याला महाराष्ट्राला विकासाच्या वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी महायुतीचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे, जे कधीच घडलं नव्हतं. तो विकास आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असतील, शेतकरी बांधवांसाठी असेल, अनेक अनेक म्हणजे माता भगिनी, युवा, सांगू त्या क्षेत्रामध्ये आम्ही काम केलेलं आहे. याला आणखीन पुढे घेऊन जायचंय आपल्याला. आपण गावागावांना जवळ आणले. मुंबई, पुणे, सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांपासून आपण अंतर कमी करायचा प्रयत्न केलाय. इतके सुंदर रस्त्यांचं जाळं निर्माण केलं. आपल्या बाजूलाच आता मेट्रो धावतीये. हे सगळं जे काही चाललंय ते समाजाच्या गरजा ओळखून चाललंय. त्यामुळे या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महायुतीच्या पाठीशी असणं आणि आपल्या मताचा अधिकार बजावणं ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते. ठीक आहे ताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि अगदी दिलखुलास प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.